गाईस भर पावसात भिजत घरी चाललोय, अचानक पाऊस आलाय. हॅपी मॉन्सून, वेलकम टू द मॉन्सून गाईस. तर गाईज इकडे बनत आहे साबुदाण्याचे वडे, आम्रपाली दीदीच्या हाताचे. लाडू पण खात आहे बघा. बाबा आले. कसा वाटला? छान आहे. नाही पण आहे इतना छोटा सा घर था, कोनी मालूम क्या तेरे सामने तो बना रहे ना, कौन बना रहा? दही दुकान पे भेजना पड़ेगा किसको? गाइस पाउस आ रहा है, कपड़े हमारे ओले ओले इधर पे ही रखे हुए सब. क्रिस्पी पाहिजे, क्रिस्पी बाबाला. क्रिस्पी आहे ना. थोडा टाइम खा. क्रिस्पी झालाय ना, मस्त एकदम मस्त पैकी. अजून इकडे आपला चिकन पनीर, चिकनची भाजी नाही तर बिर्याणी, दोघीपैकी एक. खेळायचा टाइम झाला काय आमचा बघा, 5:30 वाजता. काय मग स्वतः झोपत नाही, आम्हाला झोपत नाही. गाईस आता जस्ट पाणी केलंय, भांडे वगैरे, गोधडी धुतली, सगळे कामं केले आणि दीदीने मिळून दोघींनी. इकडे लाडूची दहशत चालू आहे इकडे. मगाशी उठली होती, तिला परत झोपवलं. आता बघा 8:30 वाजले. अजून आमचं चाय नाश्ता सर्व राहिलंय, सो थोडा टाइम भेटूया. तेव्हा तिकडं सचिन आहे, सचिन पाळी घालायला लागला वावरात. आम्ही चाललो लिंब आणायला. डॅड अँड मी वी आर गोइंग टू टेक निंबूस. लिंबाचे पूर्ण लिंब आणायचे काय माहिती, सकाळपासून परेशान केलं पप्पाने. माझ्यासोबत चल बिना आंघोळीचा आलोय. पावसाळ्यात गाईस सगळं विहिरीमध्ये पाणी असं भरलेलं असतं बघा. पावसाचं पाणी विहिरीत. चलो किती लांब घेऊन चालले बाबा काय माहिती, तिकडे लांब जायचंय भरपूर. इग्नोर बिना आंघोळ केलेलं मी अँड फील द नेचर. ओके गाईस, याच्यात बघा किती मस्त पाणी, सुंदर ग्रीन 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 गॉबलिंग. डॅडी कुठं गेले बाबा? ही डॅडीची स्पीड बघा. डॅडी तर एकदम लांब पोहोचले. इंडिया पाकिस्तान आहे, भारत पाकिस्तान. तारो के नीचे चप्पल चटकायली हो तीनदा. गाईस चालू इकडे शेतामध्ये. मला हे पान भेटले, याची आता मी पुंगी बनवणार आहे. एवढा आवाज येत नाही. चला आता लिंब विचू. कंटाळा आला जाम, काही चांगलं नाही केली. लिंबोणीच्या झाडाखाली, लिंबोणीच्या झाडाखाली. काहीच लिंबू तुम्हाला पाहिजेत, मला ऑर्डर द्या, मी तुम्हाला पार्सल करेन. आमच्या इकडे भरपूर लिंबू आहेत बघा. थोडेसे कच्चे पण घेतो. झाडाला येलो पण आहेत, पण वरती आहेत थोडे येलो जे आहेत ते घेतलेत थोडेफार. हे बघा येलो तोडलेत खालती का. ओके चला थोड्या वेळाने भेटू. लिंबू तोडून येतो थोडे भरपूर, 50-60. फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमध्ये किती पण दिवस राहतात तसे. गोईंग बॅक. मच्छा पकडायच्या का? हा जाळ नाही, मच्छरदाणी घरी. चलो धान्नवला केलं होतं सावली, तो जाऊ घरी आता. लेट्स गो. वातावरण हिरवगार होत आहे हळूहळू. इकडे बनलेला आहे आमरस, पापड आणि चपाती तुपाची. मी खात आहे पापड. लाडू तू काय खाती सांग ना, सांग काय खाती तू. तर गाइस आपण वाढू आहे जेवण. ऐसे ताट में डालू क्या, वाटी नहीं? हाँ वाटी लेना पड़ेगा ना. लाडूच्या हत्या आणि
प्रज्ञा, लाडूची मम्मी, लाडूच्या आत्या आणि लाडू हे तिघे पण झोपलेत घरी. मी चालू चिकन आणायला, थोडं लांब चाललोय. A few moments later. गाईज मूवी बघणं चाललंय इकडे. हिट 3 मूवी बघणं चाललंय. हिट 3 मूवीचं नाव आहे हिट 3 असं. आणि मला आज बनताय डाळ भात आणि चिकन फ्राय. फेसवरती खूप ऑइल आहे. दीदीच्या हाताचं मला खायचं होतं चिकन फ्राय, त्यासाठी मी सांगितलं. कारण मी खूप दिवस झाले, म्हणजे मला 2 वर्षाच्या वर झालं असेल मी चिकन फ्राय खाल्ला नसेल माझ्या बहिणीच्या हाताचा. सो आधी खाएंगे. तिकडे खेळते लाडू सोबत. लाडू तिकडे गेले. हेल्पिंग हँड्स, प्रज्ञाचे हेल्पिंग हँड्स आहेत आज. गाइस व्हेरी डेंजरस मूवी इज दिस. बघना मूवीला बघ. गाइस इकडे डाळ शिजायला टाकले आणि मिरची सॉरी लसूण अद्रक घेतलाय, ते मिक्सर मधून काढायचंय. मग दीदी सांगणार कसं करायचं आहे ते. आता गाइस टाकलाय आपला अदरक लहसुन का पेस्ट. चिकन उकड़ाना नहीं था, फिर भी उकड़ा दिया मैंने गलती से. चिकन मटन डाला है. मिर्ची पाउडर दे दो थोड़ा सा हमको. मैं तो अलग बनाती हूँ, अलग तरीके का. हाथ डालना है मेरे को. मस्त लगता है ना दाल चावल के साथ, झुनझुनी लगता है. सिंपल तरीके का धनिया डाल लेता है ना ऊपर के लिए. हाँ, उबालना नहीं रहता है इसको. मैं उबाल के ही बनाती हूँ. गाइस फ्रिज देखो हमारा कितना बड़ा. हे बघा गाइस पका है, सब सीजा है अच्छे से. यस काय करते प्रज्ञा? गाइस रेड झाला आता. पाणी पिना. काय झालं गाईज? हिला ना खूप झोप आली आहे, तरी पण ही खेळते. आता 10:30 वाजले. जेठालाल बघतोय आम्ही. खेळणं चालू आहे, नॉन स्टॉप खेळणं चालू आहे. एकदम खतरनाक खेळणं चालू आहे. तिला हँडल करावं लागेल, जबरदस्ती झोपवावं लागेल. मॉर्निंग भेटू गाईस. बाय बाय गाईस. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज बनत आहे मिसळ पाव. तुम्ही बघितलंच असेल. मिसळ ब्रेड बनणार आहे, मिसळ पाव नाही. कारण पाव खराब भेटतात आमच्याकडे शिळे, तसं ते ब्रेड इज ऑप्शन. आणि मी आलो इकडे पाणी घ्यायला. तर पाण्याचं जे आहे विषय काय झाला, मी मारलं म्हणजे बटन दाबलं, 4 रुपये कटले. आणि थोडंसंच भरलं, जस्ट थोडंसं भरलं की लगेच लाईट गेली. परत मला लाईटीचा वेट करावं लागेल ना, परत ते बटन दाबावं लागेल. म्हणजे 8 रुपये कटणार, म्हणजे पैसे बरबाद. सो मच मनी प्रॉब्लेम गाईस. बघा हे बघा गाईस, हे बघा एवढंच भरलंय, हे अर्धच भरलंय एवढंच. गाईस मिसळ पाव बनवलाय दीदीने. हे बघा तुम्हाला दाखवतो. कोल्हापूरचा मिसळ पाव. मिसळ पाव आहे का शेवभाजी आहे? हे मिसळ आहे आणि पावच्या जागी ब्रेड आहे. कारण पाव भेटले नाही. आमचं जेवण चालू आहे इकडे. तो आता आंघोळ करणार आहे. तेल लावलं, तिला मालिश चालू आहे तिची. A few moments later. हॅलो गाईज, लाडून बघा नवीन कपडे घातले, तातून आणलेले. तो कोण आहे? हॅलो, कोण बोलतय? हॅलो, कोण बोलतय? हॅलो हॅलो, कोण बोलतय? बोल लवकर फोनवर बोल. गाईज केसांमध्ये हात घालायची खूप घाण सवय आहे. आय एम सॉरी. चाललो आता, चला जाऊ आत्याच्या घरी. चाबी दे गाडीची. चाबी दे. होय, पिंक कलर शर्ट घातला होता. जबरदस्ती प्रज्ञाने शर्ट घालायला, जबरदस्ती. इट्स
प्रज्ञास कॉल. चला आता जाऊ. काय माहिती आता घरी आहेस भेटेल की नाही आपल्याला. मागं कोण लागलंय. मागं कोण लागलंय. हा ओय. चल बाय बाय. बाय लाडू. मम्मा बाय बाय. चष्मा कहाँ से लिया? हे काय यार. पोचलो गाईज आम्ही आत्ताच्या घरी.